आता एक महत्त्वाची बातमी. बाहेरून पिझ्झा मागवला त्यामुळे 4 विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलंय. पिंपरी चिंचवडच्या समाज कल्याण हॉस्टेलमधली ही घटना आहे आणि ही कारवाई आहे. पिंपरीमधल्या हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थिनींनी पिझ्झा मागवला, मात्र हॉस्टेलमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्यास बंदी आहे. त्यामुळे हॉस्टेलच्या प्रमुखांनी या मुलींकडून स्पष्टीकरण मागवलं. नेमक्या कोणत्या मुलीनं पिझ्झा मागवला हे स्पष्ट झालं नाही. अखेर हॉस्टेल प्रमुखांनी 4ही मुलींना 1 महिन्यासाठी हॉस्टेलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. अशा चुकांसाठी हॉस्टेलमध्ये प्रवेश बंदीचा नियम आहे का असं विचारत पालकांनी कारवाईवरती संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे. तर आपण पाहतोय समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातल्या विद्यार्थिनींनी पिझ्झा जो तो ऑर्डर केलेला होता. एका खोलीत राहणाऱ्या 4 विद्यार्थिनींपैकी पिझ्झा नेमकी कुणी मागवला हे स्पष्ट नाहीये. वसतिगृहाच्या प्रमुख मीनाक्षी नारहारेंकडून अजब फतवा हा यावेळेस काढण्यात आला असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय. 4ही विद्यार्थिनींना 1 महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घालण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय. पिझ्झामुळे हॉस्टेलमध्ये प्रवेश बंदी नेमकी का हा संतप्त सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे.